इथं जर बघतोय तो तर आपल्याला काय करायचं होतं, पाणी जे पडतंय ती बुडापाशी पडलं नाही पाहिजे. इथं सारखंच पाणी पडून काय होणार आहे, दलदल इथं तयार होणार आहे. दलदल म्हणजे कचकच तयार होणार, ही सारखंच वार धरून इथं बुरशी पकडणार आहे. बुरशी पकडली कालांतरानं ह्या बुरशीचा अटॅक झाडावरती होऊन जे मर रोग म्हणतो आपण डाळिंबात, तो लवकर येणार आहे. म्हणून इथं जर पाणी पडलं, आता इथं पाणी कमी आहे का जास्त आहे, इथल्यापेक्षा कमी आहे ना, पण ओल आहे जगण्यापुरती. इथं जास्त पाणी पडून काय होणार आहे, इथं बुरशी तयार होणार आहे सारखं. म्हणून आपल्याला इथं ड्रिपर असला की इथपर्यंत ओल कमी येणार आहे, जास्त येणार नाही. म्हणून बुडापाशी ड्रिपर नसावा हे सर्वात महत्वाचं कारण आहे. म्हणून ह्याला आता काय करणार माहिती आहे का, हे ड्रिपर इथं उगे इथं बंदचं बटन टाकणे, रबर असतं, आणि ड्रिपर इथं घेणे प्रत्येक. आता चालूला काहीच वाटत नाही, पण 2-3 वर्षानं झाडं बुरशी लागून म्हणजे बुरशीनं मराया चालू होतात. आणि एकदा मर रोग प्लॉटवरती आली की प्लॉट हळूहळू जातो. जे तुम्ही सांगोल्याकडे ऐकलंय, पुण्याकडे ऐकलंय, मरीत चाललं, तेल्यात चाललं. म्हणून हे नियोजन आहे खरं त्याचं. तर अशा पद्धतीनं 2-4 दिवस 8 दिवस राहू दे तुझी कामं झाली की हे ड्रिपर इथं बंदचं रबर टाकून इथं घेणे आणि ड्रिप बांधून घेणे. कुत्री पुढे मागे सरकवते, ड्रिपर इथनं हल्लं नाही पाहिजे. अशा पद्धतीनं तयार करा नियोजन. हे सर्वात महत्वाचं सायंटिफिक कारण आहे बघा. नाहीतर काय होतं, पाणी पडायला लागले की काय होतं, ह्याचं द्राक्षासारखं नाही. आपण काय केलंय, जिथं पाणी पडावं म्हणून तिथं ड्रिप लावतो नाही केलं. मी तरी म्हणलो होतो झाडाच्या पुढी आणि झाडाच्या मागे 1-1 फूट. आता त्यांना मुंड्यांना बी तसं सांगितलं, सगळ्यांना मी तसंच बऱ्यापैकी सांगतोय.